बघा ज्ञानदेव पाटीलची बॅग कोणाकडे आहे का चुकून? जागृत मराठा राणा संघाचे सहकारी खेळाडू भेटली का? धन्यवाद. चला तर सलामी जोडी खेळपट्टीवर वीर तानाजी दापोडे संघाची दाखल झालेली आहे. डॉक्टर मनीष शिवारी आणि राजू पाटील. कृष्णाई 11 कारिवली नीलम नाईक, तर दुसऱ्या बाजूला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांचा संघ वीर तानाजी दापोडे. चला शत्रक्षण लावून घे लगेच. कारिवली संघ आपण शत्रक्षण लावा लगेच. अभिनंदन. बेबी स्पोर्ट इताडे, भगवानजी पाटील, मधुकर हॉल टीम. पहिला विजयीची नोंद ग्रुप सी मधून बेबी स्पोर्ट इताडे संघाची झालेली आहे. तर राणा संघाने सलग 2 सामने गमावलेले आहेत. ग्रुप डी मधून आपण आजच्या तिसऱ्या रजनीमधून हा दुसरा सामना पाहतोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. पंडितजी भोईर, जोशी 11 भादवाड हे संघाचे खेळाडू यांनी देखील या BPL स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. संदेश पाटील खारबाव यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. तसेच आमचे हुसेन लाईव्ह विजयदादा पाटील वडघर यांच्याकडून देखील या BPL स्पर्धेला शुभेच्छा आहेत. आणि खास करून प्रिन्स मूवीज प्रथमेश पाटील, तर सलमेट जोडी खेळपट्टीवर राजू पाटील आणि डॉक्टर मनीष शिवारी. गोलंदाज अंकुश पाटील. जंबो या नावानी फोकस आणि फेमस आहेत. गावदेवी ओली संघाचे लेजंड क्रिकेटर आमच्या समालोचन कक्षामध्ये नामदेवजी चौधरी, वीर तानाजी दापोडे संघाचे खेळाडू, आणि विनोददादा नाईक कृष्णाई 11 कारिवली संघाचे खेळाडू. आपलं देखील स्वागत आहे. पहिला चेंडू अगदी डॉट टाकलाय राजू पाटील यांच्यासाठी. इथे चेंडू हवेमध्ये आहे. बघूया संजय पाटील अगदी डीपमधून संदीप एम पाटील यांनी प्रयत्न चांगला केला होता. अंकुश पाटील यांचा अगदी 2 ते 4 पावलांचा शॉट रनअप आहे. मात्र गोलंदाजी अगदी चांगली आपल्याला त्यांची नेहमी पाहायला मिळते. 2 धावेंनी राजू पाटीलनं स्वतःचं आणि आपल्या संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलेलं आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. हा चेंडू हरवून दिला. मधला स्टंप उखडलाय. अंकुश पाटीलनं फलंदाज बाद राजू पाटील. पहिली मोठी विकेट. वीर तानाजी दापोडे संघाला मोठा धक्का लागलाय. बघू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये. अगदी राजू पाटील पहिला चेंडू डॉट केले, दुसऱ्या चेंडूवर 2 आल्या, तिसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाजाला चालता केलेला आहे. अगदी बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू थेट एस्टॅनवर आदळलाय. विनोद नाईक खुश आहेत. कृष्णाई कारिवली संघाचे एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. सुरुवात चांगली आहे. नक्कीच मिलिंद पाटील, जय बजरंग कारिवली, नवीन 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी या संपूर्ण BPL स्पर्धेसाठी आणि नीलम नाईक यांच्या कृष्णाई 11 कारिवली संघासाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद मिलिंदजी पाटील. 1 बाद 2. नवीन फलंदाज यशवंत तरे, गावदेवी भादवडे संघाचे खेळाडू. तिथे चेंडूला ऑन साईडला टर्न केलाय. बघूया क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर 2. इथे बघूया 5वा चेंडू कोणाच्या बाजूने राहील. 1 बाद 4. तिसऱ्या ओव्हरसाठी हेमंत पाटीलला पुन्हा एकदा चॅलेंज दिलेलं आहे.
दापोडे संघाकडून हेमंत पाटील, गंगामाता गुंदवली या संघाचे खेळाडू आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधून चेंडूला उचललाय हेमंत पाटील यांच्याकडून. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील यशवंत तरे यांना. संघाची टोटल 6, 1-6. यानंतरचा पुढील सामना असेल शिवनेरी स्पोर्ट आमने आणि बीबी स्पोर्ट इताडे. तयार राहायचं आहे इताडे संघ. यानंतरचा पुढील सामना आपल्याला लगेच खेळायचा आहे. बीबी स्पोर्ट इताडे आणि शिवनेरी स्पोर्ट आमने. इथे चेंडूला अगदी स्लॉक सिपच्या अंदाजाने उडवलाय. ताकद नजाकत यशवंत तरेचा धमाका. चेंडू सीमापार षटकार. शेवटच्या चेंडूवर अंकुश पाटील याने षटकार ठोकलाय आणि संघाची टोटल वीर तानाजी दापोडे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-12. विकेट देखील आली आणि धावा देखील 12 आलेले आहेत. वेलकम चिंतामण पाटील, दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि BPL मध्ये गावदेवी व्हील या संघाचे एक मुख्य खेळाडू. नवीन चेंडूची फेकी करायची आहे. पहिलं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे. मान्यवर कक्षामध्ये देखील आज मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी पाहायला मिळते. त्यामध्ये प्रमुख आपले भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे पहिले माजी अध्यक्ष शरदजी भोईर साहेब, आपलं देखील स्वागत आहे. अनिलदादा पाटील, जितेंद्र पाटील, आमच्या मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्याम सोंग्या माली, नितीन भोईर, विजयदादा पाटील, जगदीशजी म्हात्रे आहेत आणि आमचे इतर सर्व सहकारी मित्र. आपलं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 1 ओव्हर 1-12. वीर तानाजी दापोडे संघाने ग्रुप डी मधून पहिला सामना जिंकलेला आहे आणि दुसरा सामना खेळतात. तर या उलट कारिवली संघाने पहिला सामना गमावलाय. साई सेवक मंडळ कारिवली संदीप म्हात्रे सध्या शिर्डी ते पदयात्रेला ते रवाना झाले आणि त्यांनी देखील नीलम नाईक आणि ऑल टीमला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. ओम साई राम. संदीप म्हात्रे, साई सेवक मंडळ कारिवली यांच्याकडून कृष्णाई 11 कारिवली संघाला आणि या BPL स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद संदीप म्हात्रे. चला वेलकम का आपण. वेलकम अजय पाटील, अजय म्हात्रे, संजय पाटील आलेत गोलंदाज. चला वेळेच्या बाबतीत आपण दक्षता घ्यायची आहे. 7:30 पहिला चेंडू टाकलाय आपण. पहिला चेंडू व्हाईट यॉर्कर, कमालीचा चेंडू डॉक्टर मनीष शिवार यांच्यासाठी. कालिका माता खारबाव या संघाचे खेळाडू आहेत. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. धावसंख्या 1-12. इथे हा चेंडू हवेमध्ये आहे. बघूया चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. योगी आणि नीलम नाईक यांचा प्रयत्न. चेंडू अखेरकार नीलम नाईकनं रोखला. सीमारेषेच्या बाहेर जाता जाता 3 धावा इथे धावून पूर्ण केलेत. चांगली फिल्डिंग. अगदी संघाची एक मौल्यवान धाव इथे नीलम नाईक यांनी वाचवलेली आहे. धावसंख्या 15 वर धावून पोहोचलेली आहे. 8 चेंडू मध्ये 15. इथे इनसाइड आउटचा चांगला फटका आपण पाहतोय. डीप स्लीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. पुन्हा एकदा अगदी इथे देखील 2 धावा धावून पूर्ण केलेत. वेलकम कुंदनजी पाटील साहेब, आपलं स्वागत आहे. वेलकम संजय पाटील.
या स्पर्धेसाठी संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांची देखील अपार मेहनत. आपलं स्वागत आहे, वेलकम. चेंडूला अगदी स्केरत विकेट उडवलाय. चांगला फटका आपण पाहतो यशवंत तरेच्या बॅटमधून. चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या भेटीला. येतोय चौकार. गुड शॉट. भरपूर शपल क्रॉस झाले होते. ज्या चेंडूची अपेक्षा केली होती तो चेंडू मात्र यशवंत तरेसाठी आपण पाहिलाय. संजय पाटीलच्या गोलंदाजीतून धावा मिळतील 4. संघाची टोटल 21. 1 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. एकवीस धावा. यशवंत तरे चांगल्या लयमध्ये आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. 1 चौकार, 1 षटकार, 3 दुहेरी. 16 धावांवर खेळतायत. इथे चांगला चेंडू अगदी हवेमध्ये चांगला झेल टिपलाय. दिनेश चौधरी सोनादेवी टेंबर संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख. चांगला झेल दिनेशच्या माध्यमातून फलंदाज बाद यशवंत तरे. धक्का नंबर 2 वीर तानाजी दापोडे संघासाठी 21 धावसंख्येवर. चांगला झेल इनफिल्डच्या हातमध्ये टिपलाय. नवीन फलंदाज येतोय कुंदन पाटील. जय बजरंग कारिवली संघाचा खेळाडू आहे आणि आता कृष्णा एलवान कारिवली या संघाच्या अगेन्स्ट मैदानामध्ये उतरलाय. 1 ओव्हर 5 चेंडूमध्ये 2 बाद 21. वीर तानाजी दापोडे आणि कृष्णा इलेव्हन कारिवली ग्रुप डी मधून दोन्ही संघ दुसरा सामना खेळतायत. संजय पाटीलने देखील या ओव्हरमध्ये 1 सफलता मिळवलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अंकुश पाटीलने देखील राजू पाटीलला परतीचा रस्ता दाखवलाय. बघूया कुंदन. इथे चेंडूला अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 1 सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथे संपलेला आहे. 2 ओव्हर 2 बाद 22. अगदी 2चा आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. टायमिंग 7:30 या दुसऱ्या सामन्याचा चेंडू टाकलाय. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहेत. अधिक खेळ घेतला तर 5व्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30च्या सर्कलमध्ये उभा करावा लागेल. हेमंत पाटील आलेत. गंगामाता गुंदवली या संघाचे खेळाडू. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा चॅलेंज आहे. चांगले खेळाडू आहेत. बघूया. फलंदाज कुंदन. नॉन स्ट्राईकला डॉक्टर मनीष शिवारी. 2 ओव्हर 2 बाद 22. 7:41 झालेली आहेत. पहिला चेंडू तेज तर्रार दिशाहीन. खांद्याचा पुरेपूर वापर. गती चांगली दिली होती. यष्टीरक्षक मंगेश भुईर यांचं कौतुक करावं लागेल. यष्ट्यांच्या मागे नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी. संजयभाई म्हात्रे यांनी देखील चांगले यष्टीरक्षण केलेले आहे स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू वाईट. दुसरा चेंडू देखील वाईट आलाय. 2 अतिरिक्त वाईट धावा इथे खर्च केल्यात. धावसंख्या 24.
6 मध्ये अजून 14 वाचवायचे आहेत. हेमंत पाटील एक चांगला खेळाडू आहे. गंगामाता गोंदवली संघासाठी भरपूर क्रिकेट या खेळाडूने देखील खेळलेलं आहे. हा चेंडू ऑन साईडला उडवलाय. अगदी 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमापार. षटकार. दबाव आणि दबाव आता हेमंत पाटीलवर असेल. पहिले 2 वाईट, त्यानंतर हा षटकार. म्हणजे एका चेंडूमध्ये 8 दिलेत. आता 5 मध्ये 8 वाचवायचे आहेत. संजय पाटील चाललेत चर्चा करण्यासाठी. संघातील एक सिनियर खेळाडू आहेत. बघूया 50-50 च तिसरं ओव्हर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने राहील की फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. 16 पेक्षा जास्त आल्या तर नक्कीच फायदा होईल दापोडे संघाला, आणि 16 पेक्षा कमी आल्या तर फायदा होईल कारिवली संघाला. इथे फुलटॉस. फटका फसलाय की काय, आणि अगदी काऊ कॉर्नर रिजनला टिपलाय झेल. चांगला झेल टिपलाय. अगदी या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं विजेंद्र पाटीलनं काय कमलीचा झेल टिपलाय. योगी आई गावदेवी वडगड या संघाचा खेळाडू. चांगला झेल. संदीप एम पाटील देखील त्याचं अभिनंदन करतोय. आजच्या दिवसातून चांगले झेल आपण दोन्ही सामन्यातून पाहिलेत. याआधी आपण विजेंद्र पाटीलचा झेल पाहिलाय आणि तो सामना देखील बीबी स्पोर्ट इताळी संघाने जिंकलेला आहे. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. इथे धक्का नंबर 3 लागलेला वीर तानाजी दापोडे या संघाला. पुढील सामना बीबी स्पोर्ट इताडे आणि शिवनेरी स्पोर्ट आमने. आपण तयार राहायचंय. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. दोन्ही संघटनांनी आपापल्या 4 मुख्य गोलंदाजांची नावं द्यायची आहेत आणि 50-50 ओव्हरसाठी कुठला गोलंदाज तुम्ही निवडणार आहेत याची माहिती आपल्याकडे पोहोचवायची आहे. नवीन फलंदाज दिनेश पाटील आलाय. शरदजी भोईर साहेबांचा सर्वात आवडता खेळाडू जय भोलेनाथ सरवली पाड्याचा दिनेश पाटील. बघूया दिनेश एक चांगला डावखोरा शैलीदार फलंदाज. हेमंत पाटीलचा चेंडू काहीसा स्वेर आहे. पंचांनी जागा बदलली आमच्यासाठी इशारा केलाय. हा चेंडू वाईट. हेमंतनं या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात चेंडू टाकलेले आहेत. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, त्यामधले 2 गेले आहेत, 3 आणले गेली. नक्कीच 31 धावा दिनेशसाठी हा चेंडू, आणि हा चेंडू देखील वाईट. वेलकम संतोष मडवी. 2 मध्ये 10. एक विकेट देखील घेतलाय. हेमंत पाटील वर थोडासा दबाव जाणवतोय. इथे हा चेंडू अगदी बघूया मंगेश भोईरनं अपील केलेली आहे. आणि हा देखील चेंडू वाईट पंचांनी घोषित केलेला आहे.
आतापर्यंत या ओव्हरमध्ये तब्बल 5 चेंडू अतिरिक्त वाईट टाकलेले आहेत. हेमंत पाटीलला अगदी चर्चा करून सर्व सहकार्यांनी कानमंत्र दिलेलं आहे. बघूया 5 आणि 6 11 धावा तर अशाच आलेल्या आहेत. अजून 4 चेंडू बाकी आहेत. इथे चेंडू शॉर्ट मिड विकेटला सेफ लँड होतोय. दिनेश पाटील 2 धावा धावून पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 35. 13 धावा 3 चेंडू मध्ये आलेत. 5 वाईट 1 षटकार आणि या 2. हेमंत पाटील आणि दिनेश. इथे हा चेंडू देखील वाईट. या बीपीएल स्पर्धेमध्ये एका ओव्हरमध्ये 6 चेंडू वाईट हेमंत पाटीलनं फेकलेले आहेत. दीपक पाटील देखील मला वाटतं मॅजिक बॉक्समध्ये आहेत. गंगामाता गोंदिवली संघाचे गोलंदाज आणि पृथ्वी एंटरप्राइजेस गोंदिवली संघाचे संघ मालक. हा चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये दिनेश भरपूर पुढे आले होते आणि परिणाम स्वरूप हा चेंडू डॉट असावा. चौदा धावा आलेत. 4 चेंडू फेकलेत. 2 चेंडू बाकी आहेत. 50-50 ओव्हर. बघूया इथे एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि 16 धावा बरोबर 5 चेंडू मध्ये आलेले आहेत आणि टाळ्यांचा आवाज येतोय खेळाडू कक्षामधून. वीर तानाजी दापोळे संघाचे सहकारी खुश असतील कारण की 16 आलेत. हा चेंडू जरी डॉट आला तरी 8 धावा ऍड होतील. संघाची टोटल 38. 17 चेंडू मध्ये 38. हा चेंडू दिनेशसाठी चांगला फटका आपण पाहतोय. समोर संजय पाटील आहेत. चेंडूला उचललाय डॉक्टर मनीष शिवारी. आपल्या घरामध्ये सुखरूप 3 ओव्हर 3 बाद 40. या ओव्हरमध्ये धावा आलेत 18 धावा आलेल्या आहेत म्हणजे 9 धावा अजून ऍड होतील. शिवनेरी स्पोर्ट आमने आणि बीबी स्पोर्ट इताडे दोन्ही संघटक घ्या. आपण मधुकर आलेले आहेत. वेलकम. बीबी स्पोर्ट इताडे शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे संघनायक संतोषजी जोशी आपण त्वरित आपल्या संघनायकाला पाठवा आणि आपल्या मुख्य 4 गोलंदाजांची नावं आपण इथे द्यायची आहेत आणि 50-50 ओव्हरसाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गोलंदाजी निवड करायची आहे. नक्कीच संदेश वकारे आमचे सज्ज आहेत नाणेफेकी करण्यासाठी. 49 धावा लागलेले आहेत. अजूनही 2 ओव्हर या पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय संदीप एम पाटील. बघूया काहीतरी चर्चा सत्र सुरू आहे. दिनेश आणि सिनियर खेळाडू डॉक्टर मनीष शिवारी या 2 खेळाडू दरम्यान 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 विकेट हातामध्ये आहेत. 49 ही धावसंख्या वीर तानाजी दापोडे संघाच्या फलकावर आतापर्यंत लागलेली आहे. एक सिंगल धाव घेऊन स्ट्राइक रोटेट केलेली आहे. येतो बोला हॅलो बोला आवाज येतो. 50
हा आकडा लागलेला आहे. 3 बाद 50. अगदी चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. दिनेश पाटीलचा धमाका षटकार. चांगला फटका आपण पाहिलाय. अगदी संदीप पाटीलवर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. छप्पन्न धावा झालेत. इथे बघूया चेंडूला अगदी अप ड्राईव्ह केले होते. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. 2 धावेने संघाची टोटल 58. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक नक्कीच गावदेवी रांजणोली संघाचे करता धरता आणि संघटनेचे उपाध्यक्ष विनोददादा ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि आपल्या संपूर्ण भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. तसेच गावदेवी रांजणोली संघाचे संघनायक आणि DJ गणराजचे मालक गणेशभाऊ पाटील यांच्याकडून स्पेशली विनोददादा ठाकरे तसेच नामदेवजी चौधरी यांच्याकडून शुभेच्छा आहेत. नक्कीच एवन जोडी भिवंडी ग्रामीण 40+ ची प्रमोददादा भोईर आणि गणेशजी ठाकरे यांच्याकडून देखील विनोददादा ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमच्या संपूर्ण समालोचक परिवाराच्या वतीनं देखील त्यांना शुभेच्छा आहेत. चार ओव्हर 3 बाद 60 ही धावसंख्या वीर तानाजी दापडे संघाने आतापर्यंत उभारलेली आहे. बघूया शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज कोण येतील. कृष्णाई 11 कारिवली संघाकडून. नक्कीच त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार सन्माननीय संतोष दादा म्हात्रे वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन गोलंदाज आलेत संदीप मनेरा. गावदेवी अंजूर या संघाचा खेळाडू. चांगला फटका डॉक्टर मनीष शिवारी यांच्या बॅटमधून. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिजनला. 4 धावांसाठी हा चौकार आलाय. नीलम नाईक आणि अंकुश पाटील यांचे प्रयत्न असफल ठरलेत. चांगला फटका होता. अगदी चेंडूची गतीचा चांगला वापर इथे फलंदाजांनी केलेला आहे. चौसष्ट धावा. हा चेंडू चांगला लाईन अँड लेंथ मध्ये. संदीप मनेरकडे चांगली विविधता आहे. प्रत्येक चेंडू अगदी वेगवेगळ्या पद्धतीने तो नेहमी टाकत असतोय. अनिल दादा पाटील यांच्या गावदेवी अंजूर संघामधला खेळाडू. 64 धावा इथे. अजून एक चांगला चेंडू. पूल करायचा होता. पॉवरफुल नाहीये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. बघा तिन्हीचे तिन्ही चेंडू आपण अगदी पाहिले तर तिन्ही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकलेले आहेत.
ही संदीप मनेराची खासियत आहे. राऊंड द विकेटनं मानकुली वेले रोड एंडच्या डोक्याकडून षटकातील पुढील चेंडू. इथे चेंडू हवेमध्ये आहे. बघूया स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, फलंदाज बाद डॉक्टर मनीष शिवारी. 4 चेंडूमध्ये 4 धावा 1 विकेट. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. 64 या धावसंख्येवर चौथा धक्का लागलाय. नवीन फलंदाज जॉनमन पोगाव्या संघाचा हनुमंत. बघूया 2 चेंडूंचा खेळ अॅनीकडे बाकी आहे आणि संदीपचा एक चांगला वापर 5व्या ओव्हरसाठी नीलम नाईक कडून केला गेलेला आहे. 4 ओव्हरमध्ये 60 होत्या. 5व्या ओव्हरचे 4 चेंडू टाकलेत, फक्त 4 धावा ॲड झालेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतरचे पुढील दोन्ही संघनायक आपण तयार आहात. वेलकम उमेश, आपलं स्वागत आहे. उमेश पाटील, आपलं BPL 2024 मध्ये सहर्ष स्वागत. संदीप मनेरा आणि ना चेंडूला अगदी लेट कट केलं, दिशा दिलेली आहे. एकच धाव मिळेल. तिथे दिनेश चौधरी होते, इथे फेकी. नक्कीच दिनेश स्ट्राईकसाठी धडपड करतोय आणि स्ट्राईक दिली होती. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. धावसंख्या 67 झालेली आहे. 66. 4 ओव्हर 5 चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि 5व्या चेंडूवर 2 आणि मधल्या 3 चेंडूमध्ये 2 डॉट 1 विकेट आणि हा चेंडू आलाय डॉट. 5 ओव्हरची समाप्ती. वीर तानाजी दापोडे 4 बाद 67 ही धावसंख्या बनवलेली आहे आणि 67 धावांचं आव्हान कृष्णाई 11 कारिवली संघासमोर ठेवलेलं आहे. आपण जाऊया थेट समालोचन कक्षामधून टॉस बॉक्समध्ये. तिथे माझे सहकारी समालोचक संदेश वकारे उपस्थित आहेत. ओ टू संदेश वकारे. यस, थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी. तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांपैकी मी आवाज देऊ इच्छितो. सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन, आपण उशीर करत आहात, प्लीज आम्हाला जॉईन व्हा. आमने टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर जॉईन व्हा. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार त्याचबरोबर आमचे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. हा शेवटचा कॉल तुम्हाला दिला जातोय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. यस, या ठिकाणी टॉस उडवला जातोय. BPL असं म्हणणं आहे आमने टीमच्या कॅप्टनचं आणि त्या उलट आलंय. सन्माननीय शरद भोईर साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. टॉस या ठिकाणी झालाय. टॉस जिंकलाय टीम BB स्पोर्ट इदाडे टीमचा कॅप्टन आहे मधुकर वेल्लेकर माझ्या समवेत आहेत. वेल्लेकर, पहिली मॅच तुम्ही जिंकलात, एक मॅच जिंकलात, एक मॅच हारलात. ही मॅच किती महत्त्वाची आहे? ही खूपच महत्त्वाची मॅच आहे आमच्यासाठी. करो या मरो. टॉस जिंकलाय, काय करणार? प्रथम क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करत असताना टीम आमनेला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. या मॅचच्या माध्यमातून कोणत्या फलंदाजावर जास्तीत जास्त विश्वास असेल? विश्वास विजय आहे, अशोक आहे, विजेंद्र आहे, सगळे चांगले फलंदाज आहेत.
नक्कीच तुम्हाला मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर शिवनेरी आमने टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. त्यांनी देखील एक मॅच खेळलेत आणि एक मॅच जिंकलेत. मॅच जिंकल्यानंतर नक्कीच टीम मॅनेजमेंट आणि टीममधील माहोल कशा प्रकारचा आहे? आमचा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढलेला आहे आता आणि आम्ही प्रयत्न करू ही पण मॅच जिंकायची. टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? फिल्डिंग केली असती. आता फलंदाजी करायची आहे. कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करायचा आहे? 60-65पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळताय, कसं वाटतं या ठिकाणचं आयोजन आणि या मैदानावर खेळत असताना? अमेझिंग, खूप सुंदर आयोजन आहे. असं आयोजन म्हणजे 40+ कधी बघितलं नाही. खूप छान आहे, खूप छान. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकला आहे टीम बेबी स्पोर्ट इदाडे कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तर फलंदाजीसाठी शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला इन्व्हाइट केलं आहे. टॉस बॉक्समधून आपण बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदेश वकारे. आजच्या तिसऱ्या रात्रीमधून तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झालेली आहे आणि शिवनेरी स्पोर्ट आमने आणि बीबी स्पोर्ट इताडे असा पुढील सामना होईल. चालू सामन्याचं दुसरं सत्र आपण ऐकूया संदेश वकारे यांच्या माध्यमातून. यस, थँक्यू व्हेरी मच कलराम खेनी, द व्हॉइस ऑफ मानकोले भिवंडी. पहिलं सत्र आपण या ठिकाणी ऐकलं. चला फलंदाज, चला आपण त्वरा करा प्लीज, भरपूर वेळ घेताय आपण. कारिवली संघनायक आपण त्वरित आपली सलामी जोडी पाठवा. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सलामीची जोडी टीम कारिवलीच्या माध्यमातून. तर आपण डबल 6 66 धावा दाखलकर पाहिल्या आहेत. 67 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे वीर तानाजी दापोडे टीमने. कुंदन पाटील फॅन टीम आपण पाहतो एका बाजूला, तर एका बाजूला नीलम नाईक फॅन टीम कृष्णाई कारिवली. दापोडे टीमचा विचार केला तर एक मॅच ते जिंकल्यात आणि टीम कृष्णाई कारिवलीचा विचार केला तर एक मॅच ते हरल्यात. अर्थातच या ठिकाणावर येणाऱ्या दोन्ही मॅच ज्या आहेत त्या तुम्हाला जिंकायच्या आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंगेश भोईर वलगावचा हा खेळाडू, तर एका बाजूला संदीप नाईक संदीप पाटील या सिरीज किंग म्हणून ज्याची ख्याती आहे. आज नक्कीच या खेळाडूचा विचार केला तर भन्नाट फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला चालू हंगामामध्ये. तब्बल बॅक टू बॅक 7 वेळा आपण पाहिलं की मॅन ऑफ द सिरीज ठरलाय चालू हंगामामध्ये. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचं योगदान आपल्या टीमला देईल. मॅचला सुरुवात करा. फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर राजू पाटीलला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल राजू पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोर मंगेश भोईर. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हवा तसा संपर्क नाहीये, कोणत्या प्रकारची धाव देखील नाहीये. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय. राजू पाटील हा देखील एक चांगला खेळाडू आहे, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती आहे. षटकातील पहिला बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय. पुन्हा एकदा राजू पाटील. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, कारण चेंडू पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज मंगेश भोईरच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार. 4 ने कृष्णाई कारिवली. त्याचबरोबर मंगेश भोईरचं देखील अकाउंट ओपन झालंय. एक चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केला जात आहे. यस, तुम्ही बदल जरूर करा, मात्र वेळ कमी खर्च करा. षटकातील पुढचा बॉल राजू पाटील. पुन्हा एकदा समोर मंगेश भोईर. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न देखील भरपूर चांगला झाला होता. एका बॉलवर दोन्ही फलंदाज बचावल्या त्या ठिकाणी. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता.
खरं तर बॉल टाकल्यानंतर अशा प्रकारच्या झेल ज्या आहेत त्या थोड्या कठीण असतात, मात्र त्यानंतर रनआउटची संधी देखील होती. एका बॉलवर मंगेश भोईर सोबतच संदीप पाटीलला देखील जीवनदान मिळालंय. राजू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आपण पाहतोय. वाईड ऑफ लॉंग ऑन, तर एक डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये, कारण षटक क्रमांक पहिलं चालू आहे. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 7वा षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. या मिडल ऑफ द बॅट झालं, मोहर उमटली होती 6 धावांची. संदीप पाटीलच्या बॅटमधून निघणारा पहिला ब्लास्ट षटकार आलाय त्या ठिकाणी. अप्रतिम टेलिकास्ट आपण पाहू शकता कशा प्रकारे या बॉलला कॅच केलं गेलंय त्या ठिकाणी कॅमेरा मॅनच्या माध्यमातून. ऋषी भोईर, यस ऋषी भोईर ची देखील प्रशंसा होईल या ठिकाणावरनं. आणि त्यानंतर भावेश बारशी यांचं देखील चांगलं वर्क. षटकातील पुढचा बॉल. राजू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 11 धावा खर्च झाल्यात. पहिल्या 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. या बलेचा बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप शोधलाय, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात चेंडूचा, मात्र चेंडू थांबत नाहीये. आउटफील्ड भरपूर दमदार आहे. चौकार येतोय शानदार. 4 धावा चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. काय क्लास पाहायला मिळतोय संदीप पाटीलच्या माध्यमातून. या आधीचा बॉल प्रहार झाला होता आणि त्यानंतर मात्र क्लास क्रिकेटचं सौंदर्य हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. यस अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. या बलेस देखील अजून एक धमाका. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा षटकार. अतिशय दमदार फटका. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. चेंडू सरळ षटकारासाठी गेलाय. 6 धावा मिळाल्या आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 21 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. कमालीची सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कृष्णाई कारेवले टीमच्या माध्यमातून. खास करून 2 ओपनर्स, दोन्ही ओपनर्स जर आपण पाहिले तर भरपूर दमदार आहेत. मंगेश भोईरच्या बॅटमधून 5 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र 3 बॉल जे आहेत ते 3 बॉल संदीप पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात खूप महत्त्वाची होती आणि ती चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे कृष्णाई कारेवले टीमच्या माध्यमातून. आता षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर गुरु येतोय. कासने गावचा हा खेळाडू. वीर तानाजी दापोडे टीममध्ये वर्णी लागली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय काल तर चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं, परंतु आज कशा प्रकारचं षटक फेकेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. गुरु बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकण्याची जबाबदारी नक्कीच गुरुच्या खांद्यावरती आहे. चला मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल गुरु. समोर मंगेश भोईर. या बलेस षटकातील पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, देऊन जाईल 6 धावा षटकार. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर मात्र हा प्रहार झाला होता. एक चांगला फटका, दर्जेदार क्वालिटीचा फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. 6 धाबांच्या मदतीने धावफलक पुढे सरकला आहे. धावा धावफलकावर झाल्या आहेत 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 67 धावा विजयासाठी ठोकायच्या आहेत आणि त्या ठोकत असताना मात्र कमालीची सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय कृष्णाई कारेवले टीमच्या माध्यमातून.
गुरु पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या भले आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अपील जोरदार झाली होती मात्र ऑफस्टिक मिस करत होता चेंडू आणि त्या कारणास्तव पंच मात्र संमत नाही आहेत. गुरुनाथ पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार झालाय मात्र चेंडू अवैध आहे. निघून जाईल सीमारेषा पार. मात्र 4 किसा या पहिल्या टप्प्यावर बॉल निघून गेलाय. 4 धावा चौकार. काय कमालीची फलंदाजी करतोय मंगेश भोईर देखील. ऑफस्टिक सोडून भरपूर बाहेर चेंडू हाताला होता मात्र अगदी खेचून हा फटका खेळून काढला होता. तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात या 2 फलंदाजांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. कारण आतापर्यंत आपण पाहतोय 9 बॉलचा खेळ झाला आणि 9 बॉलवर ठोकल्यात 31 धावा. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील अजून एक मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. सहाने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. आता मात्र टीम दापोडे चिंतेमध्ये नक्कीच. या भलेसा बॉल निर्धाव जातोय. या षटकामध्ये देखील 3 मोठे फटके आपण पाहिले. 2 षटकार 1 चौकार. 16 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. गुरुनाथ या गोलंदाजाने. समोर मंगेश भोईरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा जोरदार अपील. बॅटची कडा लागली आहे. यस मंगेश भोईर हा फलंदाज बाद. मात्र मंगेश भोईरची प्रशंसा होईल या ठिकाणी. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता मात्र मैदान सोडतोय. खेळाडू वृत्ती चांगली पाहायला मिळते त्या ठिकाणी मंगेश भोईरच्या माध्यमातून. पहिला विकेटचं पतंग. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि आता मात्र षटक क्रमांक 3 50-50 षटक. बजरंग पाटील या गोलंदाजाची निवड झाली आहे या षटकासाठी. नवीन फलंदाज मनोज म्हात्रे खारबाव गावचा हा खेळाडू. पाहूया मनोज कशा प्रकारे फलंदाजी करेल. हा देखील एक तगडा फलंदाज आहे. चांगली फलंदाजी सातत्याने आपल्या टीमसाठी करत आलाय. मात्र या षटकामध्ये 16 धावांचं चॅलेंज आहे. ते चॅलेंज कंप्लीट केलं जाय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. बजरंग पाटील खारबाव संघाचा हा खेळाडू 50-50 षटक हाताळेल. किती धावा खर्च करेल याकडे नक्कीच लक्ष आहे. कारण येणाऱ्या 3 गोलंदाजांचा विचार केला तर 3 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल विजयासाठी. 18 बॉलवर अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. बजरंग पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण संदीप पाटीलला पाहतोय. संदीप पाटील 16 या धावसंख्येवर खेळतोय. आतापर्यंत 3 बॉलचा सामना केलाय आणि 3 बॉल विकेट. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. षटकातील पहिला बॉल बजरंग. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. कुंदन पाटील झेल खाली चुकी करतायत. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धावा चौकार.
आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता, अंदाज चुकला होता त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांसाठी. 50-50 षटकाची सुरुवात. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार आणि त्याचबरोबर संदीप पाटीलला हे जीवनदान दिलंय. पाहूया या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे आणि कुठपर्यंत उचलेल, कारण एक विस्फोटक फलंदाज आहे. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट मात्र वरून फिरवली गेली. निर्धाव चेंडू. चांगला बॉल. हे बॅटल नक्की चांगलं रंगेल, कारण बजरंग पाटील आणि संदीप पाटील चांगले खेळाडू आहेत. सोबतच मनोज म्हात्रेला देखील आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. या बलेस बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका संदीप पाटीलच्या बॅटमधून आलाय. आज मात्र संदीप पाटील फक्त आणि फक्त मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय. त्याच्या बॅटमधून निघणारा तिसरा षटकार. 2 चौकार 2 चौकार आणि 3 षटकार आतापर्यंत संदीप पाटीलच्या बॅटमधून आल्यात. वैयक्तिक 26 धावा नाबाद. चांगली फलंदाजी. बजरंग पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. 50-50 षटक हाताळतोय. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. मात्र 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बजरंग षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्राईव्ह. गॅप शोधले. या बॉल देखील थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. काय कमाल आणि धमाल पाहायला मिळतीये संदीप पाटीलच्या बॅटमधून. वारंवार मोठे फटके. 3 चौकार 3 षटकार आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल. हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. डॉक्टर मनीष शिवारी चुकी करतायत. थोडी मिसफिल्ड झाली आहे त्या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 53 धावा झाल्या आहेत आणि त्याच बरोबरीने हे चॅलेंजिंग षटक, ज्या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा आल्यात. मात्र एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर मॅच नक्कीच फिनिश होईल. षटकातील शेवटचा बॉल. बजरंग पाटील. अडवा बॅटने प्रहार झालाय. यस, मॅच फिनिश. सामना जिंकलाय कृष्णाई कारिवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक वीर तानाजी दापोडे. खूप खूप धन्यवाद संदेश वकारे. मी आपल्याला थोडा वेळ थांबवतोय. मान्यवर कक्षामध्ये आपण आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान इथे कंप्लीट करतोय. सदाभाऊ म्हात्रे आपला विनंती आहे की आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष शरदजी भोईरी साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शरदजी भोईरी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यानंतर पुढील स्वागत आणि सन्मान आपण करूया. अनिलदादा पाटील. अनिलदादा पाटील भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सल्लागार आहेत आणि त्यांचा देखील हेतुचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर जितेंद्र पाटील, पप्पूशेठ पाटील आपल्या संघटनेचे माजी अध्यक्ष आणि जागृत मराठा राहणार या संघाचे संघ नायक मालक, ग्रामपंचायत राहणालचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य देखील आहेत प्रदीपजी पप्पूशेठ पाटील. त्यानंतर सुनील माली
मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुनील माली यांना देखील आपण सन्मानित करूया. त्यानंतर विजयदादा पाटील गावदेवी ओवलिया संघाचे एक सिनियर खेळाडू विजयदादा पाटील देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. संतोषजी म्हात्रे आपण पुढे या. पुढील स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण कंप्लीट करायचे आहेत. विजयदादा पाटील संतोषजी म्हात्रे कल्लेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि आपल्या संघटनेचे सल्लागार आहेत. यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. त्यानंतर नितीन भोईर वळगावचे समाजसेवक नितीन भोईर हे देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. नितीन भोईर वळगावचे समाजसेवक यांचा देखील स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. चला बीबी स्पोर्ट इताडे टीमचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. नितीन भोईर यांचा शुभ सन्मान. त्यानंतर रतन पाटील हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. रतन पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. धन्यवाद संतोषजी म्हात्रे. कंटिन्यू करा आपण. नक्की जगदीश म्हात्रे इन ऍक्शन मध्ये आहेत. रतन पाटील त्यानंतर वामन म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आज ही सर्व मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या वतीनं सर्वांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. वामनजी म्हात्रे यांना देखील आपण वामनजी ठाकरे यांना देखील आपण सन्मानित करूया. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. बीबी स्पोर्ट इताडे टीमचे कॅप्टन मधुकर वल्लेकर. वामनजी ठाकरे यांचा शुभ सन्मान संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर धन्यवाद. सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान इथे कंप्लीट झालेला आहे असं आम्ही जाहीर करतो. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू संदीप पाटील याच्या बॅटमधून 38 धावांची खेळी आपण पाहिलेली आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरितच लावून घ्या प्लीज. टीम बीबी स्पोर्ट इताडे. संदीप पाटील आपण यायचं आहे. नक्कीच सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. वामनजी ठाकरे आपल्या शुभ हस्ते आपण हे ट्रॉफीचं वितरण संदीप पाटील याला करायचं आहे. जितू पाटील माजी सरपंच डुंगे यांच्या माध्यमातून आपल्याला ही ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर रतनजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. नक्कीच श्यामदादा चौधरी आणि प्रणव श्याम चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला एक गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर यशवंतजी केने साहेबांकडून देखील एक गिफ्ट हॅम्पर. नितीनजी भोईर आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिकाचं वितरण करायचं. त्यानंतर विजयदादा पाटील आपल्या शुभ हस्ते देखील आपण एक गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे जो आम्हाला कुंदनजी पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेलं आहे. स्वप्नील शेठ पाटील आणि संदेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर शरदजी भोईर साहेब आपण देखील गिफ्ट हॅम्पर प्रल्हाद जयराम पाटील माजी उपसरपंच दापोडे यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर झालेला आहे. त्यानंतर नितीन रामनाथ पाटील यांच्या माध्यमातून देखील एक गिफ्ट हॅम्पर आलेला आहे. जितेंद्र पाटील आपल्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. त्यानंतर शिवाजी म्हात्रे यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर आहे. प्रदीपजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. धन्यवाद. मान्यवरांचे आभार आणि खेळाडूंचे अभिनंदन. वेलकम सुस्वागतम.
ग्रामपंचायत पिंपळनेरचे माजी सरपंच आणि कुंदनजी पाटील साहेबांचे एक परम मित्र फुलाजी कचरू हिताडकर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच पहिल्या मॅचचा सामनावीर आपण यानंतर देणार आहोत. नक्कीच आपण एक शुभ सन्मान घेणार आहोत. मामा आपण एक शुभ सन्मान तयार ठेवा. चला फलंदाज पाठवा. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन प्रल्हाददादा पाटील यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. स्पर्धेसाठी त्यांनी देखील आम्हाला सामनावीर म्हणून गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेत. आपण करूया पुढील स्वागत आणि सन्मान. पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि कुंदनजी पाटील